आज आपण पोलीस भरती ही बॅच चालू करणार आहे. तर पोलीस भरतीमधील GS ची बॅच चालू करणार आहे. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ही बॅच चालू करणार आहे. तर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे आपल्याला एकूण आणि त्यातला 25 गुण असतात. आणि म्हणजे आता 17,000 प्लस ची भरती आलेली आहे. त्यानुसार आपण फ्री ऑफ कॉस्ट ही सगळ्यांसाठी ही बॅच ठेवणार आहे यूट्यूबसाठी. त्याच्या आधी मी माझा अल्प परिचय देतो. तर माझं नाव नवनाथ पद्मिनी भास्कर केदार. एक मे मराठा दिनापासून काय झाले की आईचं नाव लावण्याची प्रथा चालू केली आहे. तर ह्या नियमाचा पालन केलं पाहिजे आणि आदर पण केला पाहिजे. ओके. तर माझं शिक्षण झाले BSc मॅथमॅटिक्स आणि मी PSI मेन्स 2020 दिलेली आहे. नंतर राज्यसभा मेन्स 2023 पण दिलेली आहे. तर हा माझा परिचय. तर आपण बघूया की आपल्याला परीक्षेसाठी सामान्य आणि चालू घडामोडीसाठी किती 25 प्रश्न असतील आणि त्यासाठी 25 गुण असतील. ओके. तर परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग ही सिस्टीम नाही. जे कंबाईन राज्यसेवेसाठी असते तसे पोलीस भरतीसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. परीक्षा ही मराठीतून राहील. वेळ 90 मिनिटं. 90 मिनिटं कुठल्या 4 सब्जेक्ट मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य आणि चालू घडामोडी यासाठी 25-25 क्वेश्चन असतील. एकूण 100 गुणांची परीक्षा असेल. ओके. ही सर्वांना माहीत आहे, पण जे नवीन विद्यार्थी करतायत त्यांना हे काय एवढं माहीत नसते. ती थोडीशी माहिती असावी म्हणून सांगतोय. आणि प्रत्येक क्वेश्चन हा MCQ टाईप असतो, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप नसते. एक क्वेश्चन आणि 4 पर्याय, त्यानुसार एक सिलेक्ट करायचं आणि एक बरोबर उत्तरासाठी 1 गुण. निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे काही कट होत नाही. ओके. आपण सामान्यांमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट येतात, तेच प्रत्येक सब्जेक्टमध्ये कुठले कुठले पॉईंट जास्त भर देतो पोलीस भरती, त्यानुसार आपण प्रत्येकाचं विश्लेषण करणार आहे. तर यामध्ये भूगोल या विषयामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागणार आहेत. मग त्यात काय काय असते ते सगळ्या गोष्टी आपण पॉईंट वाईज शिकणार आहे. नंतर इतिहासामध्ये एवढे पॉईंट आहेत. एवढे पॉईंटच्या बाहेर बऱ्यापैकी मॅक्झिमम क्वेश्चन या पॉईंटवरती आलेला आहे आतापर्यंत. तर पहिला 1857चा उठाव, यावर जास्त करून क्वेश्चन आले. परत भारताचे व्हाईसरॉय, समाजसुधारक, राष्ट्रीय सभा, भारतीय स्वातंत्र्याचा लढा, नंतर ऑगस्ट घोषणा आणि वैयक्तिक सत्याग्रह या गोष्टी यावर क्वेश्चन आले. नंतर जो 1909चा कायदा केलेला आहे, 1919चा कायदा केला आहे, नंतर 1935चा कायदा, हे 3 कायदे खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे सगळ्यांसाठी, म्हणजे कंबाईन राज्यसेवा करणारे त्यांच्यासाठी सुद्धा हे कायदे महत्त्वाचे आहेत. आणि पोलीस भरतीसाठी तर आहेतच. 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा, हे कायदा इम्पॉर्टंट आहे. नंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही एक तिसरा नावाची आपण केली, तर हे पण बघणार आहे आपण. नंतर पंचायत राजमध्ये ग्राम प्रशासन म्हणजे ग्रामीण लेवलचं कसं प्रशासन असतं ते सगळं बघणार आहे. नंतर समित्या व शिफारसी, जी समित्या स्थापन केल्या की ग्राम प्रशासनाबद्दल काय काय करायचं, त्या समितीने शिफारस केल्या ती कुठल्या कुठल्या शिफारशी आपण बघणार आहे. नंतर घटना दुरुस्ती, म्हणजे जी पंचायत राजसाठी कुठली घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्ती बघणार आहे आपण. ग्रामसभा, ग्रामपंचायत, म्हणजे ग्रामसभा आणि ग्रामपंचायत याबद्दल आपण माहिती बघणार आहे. नंतर ग्रामसेवक, पंचायत समिती, ZP म्हणजे जिल्हा परिषद, CEO, BDO यांचं काय 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 काम असतंय हे आपण बघणार आहे. परत नगर परिषद किंवा नगरपालिका हे पण बघणार आहे. मनपा महानगरपालिका याबद्दल माहिती बघणार आहे. आणि ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन हे एक पॉईंट यामध्ये येते. पुढे राज्यघटना. राज्यघटनेमध्ये काय काय पॉईंट येतात? भारताची राज्यघटना, म्हणजे राज्यघटना कशी तयार झाली, कोणी कोणी तयार केली हे बघणार आहे. राष्ट्रपतींची कार्य वगैरे बघणार आहे. लोकसभा आणि राज्यसभा, केंद्र स्तरीयवर लोकसभा आणि राज्यसभा असते. आणि नंतर राज्यस्तरीय विधानसभा आणि विधान परिषद यांच्याबद्दल त्यांची कार्य वगैरे बघणार आहे. नंतर परिशिष्टे, नंतर मूलभूत अधिकार, त्यांची कलम, मूलभूत कर्तव्ये, नंतर मार्गदर्शक तत्वे या गोष्टी बघणार आहे. आणि यांची कलमे, महत्त्वाची यांची कलमे आहेत. नंतर राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची कार्य आपण बघणार आहे. नंतर पंतप्रधान, मुख्यमंत्री यांची कार्य, संसद हा टॉपिक मोठा आहे, तरी यातील महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहे. नंतर सामान्य विज्ञानाच्या बाबतीत विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय हे बघणार आहे आपण.
नंतर शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर हे बघणार आहे. नंतर शोध व त्यांचे जनक, कोणी कोणी शोध लावला आणि ते शोध कोणी लावला हे आपण बघणार आहे. शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य, उपकरणाचं कार्य काय काय असतं हे आपण बघणार. नंतर सामान्यांमध्ये विकास योजना हा एक टॉपिक बघणार आहे. नंतर पुरस्कार हे राज्यस्तरीय असू शकतात, केंद्र स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये पुरस्कार असतात. नंतर क्रीडामध्ये राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असू शकतात. हे सगळे आपण पॉईंट बघणार आहे. तर अशा प्रकारे आपण सिलेबसमध्ये एवढे पॉईंट घेतलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटलं की हा पॉईंट राहिलेला आहे किंवा तो पॉईंट राहिलेला आहे, तर तुम्ही कमेंट करून सांगा की हा पॉईंट घ्या किंवा दुसरा पॉईंट कुठला असेल तर ते सांगा, मग आपण ते घेऊया. काय काढताना वगैरे एखादा पॉईंट मिस झालेला असतो ते तुम्ही सांगा कमेंट करून, मग आपण तो पण घेऊ.